नमस्कार। ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा, सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर। ठाणे पोलीस आयुक्तालय ठाणे शहर अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान निमित्त शहर वाहतूक उपशाखा विठ्ठलवाडी मध्ये आज रोजी एसीपी माननीय श्री विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री सुखदेव पाटील यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। तसेच रिक्षा चालक, वाहतूक सल्लागार, व्यापारी, समाजसेवक, अधिकारी, वाहतूक पोलीस वार्डन सर्वांनी या शिबिराचा घेतला सहभाग। उल्हासनगर रहिवासींना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी माता भगिनींना आवाहन केले की वाढदिवसानिमित्त सर्व बहिणींनी उंच दर्जाचे हेल्मेट गिफ्ट द्यावे, जेणेकरून बचाव होईल व दारू पिऊन गाड्या चालू नये। युवा मुलांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, नेहमी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। आपण जाणून घेऊया या विषयावर अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्याकडून। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। अज्ञान हे जीवित वाचवण्याचा जो तेजोमयामध्ये स्थानापन्न हो अशी आपण माता सरस्वती चरणी प्रार्थना करूया। आपण स्थानापन्न व्हावं आणि देवश्री बंगाळे हिला विनंती आहे तिने स्वागत गीत। 84 शिक्षक मी या आपल्या ठाणे म्हणजे पोलिसांच्या करता म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिक असतील किंवा काही अशा ठिकाणी 84 शिक्षक आता तयार झालेले आहेत आणि ही जे रोपटा आम्ही या ठाणे आयुक्तामध्ये लावलं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय आणि रिटायर झाल्यानंतर आम्ही सुद्धा त्याचंच नेतृत्व करणार आहोत। जवळपास 5000 शिक्षक या राज्यामध्ये देण्याचं काम, कारण त्यांच्या अंगावर खाकीवरती फक्त मपो नाहीये, मपोशी जे लावलेलं असतं ते नसतं पण वर्दी असते। आणि शेवटी ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी म्हणून समाजामध्ये ज्यावेळेस जात आहेत तर एक लोकप्रतिनिधी आणि खाकी आणि खादी ऐकतात आणि म्हणून आमचं की शाळा माध्यमिक मी नाही म्हटलं तर 25 मार्काचा एक पेपर रस्ता सुरक्षेच्या बाबतीत असला पाहिजे। जर आपली आई आणि शिक्षक हे घरापासून जर तयार झाले की चांगले मार्क पडला तुला बाईक घेऊन देईल, पण हे पहिलं बाईक घेतात न देता तर आम्ही आमच्या आई बहिणींना आणि सगळ्यांना सांगतो की बाईक जरी घेऊन देत असाल त्याला तर यांच्यासारखंच एक शांतीदूत म्हणून एक व्यक्तिमत्व होतं जे ट्रॅफिकला नेहमी मदत करायचं। गेल्या अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे। तो काय चांगलं काम करतोय। खूप खूप स्वागत आपले युनिटच्या वतीने। दिगंबर हजारे साहेब रिक्षा युनियनचे। आता इकडे 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 सुरेश स्वागत। धन्यवाद सर, धन्यवाद ताई। आणि याचबरोबर आरएसपीच्या काही विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहे। महिला सक्षमीकरणाचा विचार करतात, त्यांचाही गौरव या ठिकाणी होणं गरजेचं आहे असं सन्माननीय श्री पाटील साहेबांच्या सन्माननीय श्री टिकम शेठ चला एवढं 2-3 बोलायचं। मंजूळ आवाजामध्ये या ठिकाणी गीत ये आता देवाश्री गणेश वंदना सुद्धा सादर केली। इकडे बघ दीदी, खूप खूप अभिनंदन बेटा तुझं। भाई आते नहीं इसलिए मैं बोला है, अरे यार टाइम निकाल के आप आते नहीं है, नहीं आया तू बाबा। अजूनही काही सन्मान बाकी असतील परंतु ते तिकडच्या कार्यक्रमानंतर
टीम झाली होती तयार, त्यामुळे मग त्यांना इकडे सर. हो, नाही नाही आपलं बहुत फोन कर रहा है. पोलीस आहेत म्हणून काय ना काय आज आहे. सन्माननीय पाटोळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला. बराडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद सर. ते शॉल टाकतात तिकडे बघा. खूप खूप आपले वार्डन लढ सगळ्यांनी द्यायचं. मराठे साहेब कोणी कोणी आपली पाटोळे आयोजित रस्ता सुरक्षा अभियान योजना इथे राबवत आहेत पाटील साहेब आणि इथे उपस्थित आहेत श्री विजय पवार साहेब एसीपी, श्री सुखदेव पाटील साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजेंद्र चौधरी साहेब युवा सेना शहर प्रमुख, तसेच सर्व बसलेले सर्व मान्यवर, वाहतूक पोलीस व वरिष्ठ प्रतिष्ठान नागरिक माझ्यासमोर बसलेले आहेत. खरंच म्हणजे हे जे उपक्रम तुम्ही चांगले राबवता भाऊ, आणि जे वाहतूक पोलीस कुठेही उभे असतात उन्हातान्हात आणि ते वाहतूक कुठे कोंडी होऊ नये याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. पण काय नागरिक कुठे कुठे खूप मी पण बघते आता जाता येते पण नाही प्रतिसाद देत नाही, कारण कशा पण गाड्या घुसवतात म्हणून त्याच्यामुळे ऍक्सिडेंट पण होतात आणि वाहतुकीचे नियम आहेत ना हे पाळले जात नाही. म्हणून मी नागरिकांना एकच सांगेन की तुम्ही वाहतुकीचे जे नियम आहेत ते पालन करा त्यांचं, आणि जे उन्हात आपल्यासाठी उभे असतात वाहतूक दूर करण्यासाठी किंवा वाहतूक होऊ नये यासाठी, तर त्यांना तुम्ही सहकार्य करा. आणि हेल्मेट हा तर नेहमी वापरायचाच आपण, कारण हेल्मेटमुळे भाऊ बोले की एकाचा जीव वाचला, तसं म्हणजे निदान आपल्या डोक्याला तरी मार लागणार नाही किंवा त्याच्यात हे होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आणि जे काही आपले आता मी कालच एक ठिकाणी गेलेली होती, छोटी मुलगी त्याची आणि वय पण 30-35 वर्षाचं असेल, त्याचा पण ऍक्सिडेंट मध्ये, आणि भले आपला जीव जातो पण जे परिवार आपल्या दुःखामध्ये हे होत असतं तर हे होऊ नये म्हणून आपणही काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी. एवढंच मी फक्त नागरिकांना सांगेन की तुम्हीही काळजी घ्या आणि आपले जे आपल्याला जे सहकार्य करतात त्यांनाही तुम्ही पालन करतात त्यांनाही तुम्ही सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित आपल्या या प्रभागाचे आमदार सुलभाताई गायकवाड, वाहतूक शाखेचे एसीपी पवार साहेब, आमचे मित्र आणि या कार्यक्रमाचे आयोजक सुखदेवजी पाटील साहेब, माजी नगरसेवक शेखर यादव, युवासेना उप अधिकारी युवराज पाटील, आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, रस्ता वाहतूक शाखा अभियान
विठ्ठलवाडी शाखेच्या माध्यमातून होतोय, वाहतूक शाखेच्या माध्यमातून होतोय. आणि हे कार्यक्रम करत असताना पाटील साहेबांनी आपल्याला प्रस्तावना केलेली आहे. पाटील साहेबांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगितलेला आहे. कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की वाहतूक शाखेच्या माध्यमातून आपली सेवा करत असताना लोकांमध्ये जनजागृती कशी व्हावी, वाहतुकीचे नियम जनजागृती करून लोकांपर्यंत कसे पोहोचवावे, वाहतुकीचा नियम सर्वांनी कसा पाळावा, वाहतूक शाखा काम करत असताना त्यांना सहकार्य कसं करावं, आपल्या या प्रस्तावनामधून पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण वाहतूक शाखेच्या माध्यमातून असे कार्यक्रम होत असतात. आपण नियमाचं पालन करत असतो. वाहतूक शाखेने दिलेले नियम दिवसेंदिवस आता कडक होत चाललेले आहेत. परंतु नियम पाळत असताना वाहतूक शाखेची कारवाई होत असते आणि ती कारवाई झाल्यावर आपण आरडाओरड करत असतो, पोलीस खात्याला दोष देत असतो. परंतु आपली सेवा करण्यासाठी दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून आपल्याला सेवा देत असतात त्या पोलिसांचाही त्यांच्या अधिकाऱ्यांचाही विचार आपण केला पाहिजे. आपण जर बघितलं, विठ्ठलवाडी वाहतूक शाखा स्थापन झाली, ती स्थापन केली, पोलीस आयुक्तालयाने स्थापन केली, परंतु त्यांना ज्या काही सुख सुविधा पाहिजेत, बसण्यासाठी जागा पाहिजे, त्यांना वॉशरूम पाहिजे, महिलाही काही इथे वाहतूक शाखेमध्ये कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याही सुविधाचा विचार त्यावेळेला पोलीस खाते किंवा ठाणे आयुक्तालय करत नाही. ते आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून किंवा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते झालं पाहिजे. ते होताना दिसत नाही. सुखदेव पाटील साहेब सांगत होते की ही आमची विठ्ठलवाडी वाहतूक शाखेची पोलीस कार्यालय आहे, परंतु ते कार्यालय आम्हाला बसण्यासाठी जागा नाही. आमदार मॅडमला त्यांनी रिक्वेस्ट केली, विनंती केलेली आहे. ठीक आहे, त्यातून काय होईल. पाटील साहेब हे सांगत असताना हे पण सांगत होते की मी 4 महिने झाले, अजून 4 महिने फक्त सेवेमध्ये आहे, 4 महिने सेवेमध्ये अजून आहेत आणि 4 महिने ते अजून आपल्याला सेवा देतील, नंतर सेवानिवृत्त होतील. परंतु पाटील साहेबांचा जो छंद आहे राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा जो छंद आहे, तो त्यांच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटी वाजून किंवा वागण्यातून आपल्याला दिसतोय. पाटील साहेब, तुम्ही निवृत्त झालात तरी तुम्ही ह्या सर्व विभागामध्ये काम केल्यामुळे, अनेक वर्षापासून काम केल्यामुळे सगळे राजकीय पक्षाचे लोक तुमचे मित्र आहेत, नागरिक तुमचे मित्र आहेत, संस्थेचे पदाधिकारी तुमचे मित्र आहेत, रिक्षा चालक मालक सगळे मित्र आहेत. तुम्ही त्यांची सेवा परत करू शकता. मग ती राजकीय माध्यमातून करू शकता, समाजसेवेच्या माध्यमातून करू शकता. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर आमच्यासारखे लोक तुम्हाला काम करण्याची संधी आमच्या या शिवसेना पक्षामध्ये नक्की मी देण्यासाठी आमच्या पक्ष प्रमुखांना विनंती करेन. आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं म्हणून आपल्या सर्वांचं आणि वाहतूक शाखेचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रस्ता सुरक्षा अभियान 2025 35वा रस्ता सुरक्षा ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त माननीय आशुतोष डुमरे साहेब, माननीय चव्हाण साहेब, माननीय डीसीपी पंकज सिरसाट साहेब यांच्या मान्यतेने हा 1 जानेवारी पासून 2025 पासून आपण हा रस्ता सुरक्षा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू झालेला आहे. रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचं महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये वाहतुकीचे नियमाची जनजागृती करणे, लोकांनी दारू पिऊन वाहन न चालवणे, इन्शुरन्स शिवाय गाडी न चालवणे, रश ड्रायव्हिंग करू नये, ओव्हरटेकिंग करण्याचं काम करू नये. देशामध्ये जेवढ्या आपले जवान शहीद होत नाहीत देशाच्या बॉर्डरवर, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अपघातामध्ये घरातले कर्ते माणसं, मुलं दगावतायत आणि त्याचं काम आहे मानवी चुका आहेत. ज्या ठिकाणी टन्स आहे त्या ठिकाणी ओव्हरटेकिंग करून पुढे पडणे, दारू पिऊन वाहन चालवणे आणि त्यांना त्या परवा नाहीये की आपल्या चुकीमुळे घरातला एखादा कर्ता माणूस दगावू शकतो आणि एखादा घरातला तरका माणूस जर दगावला तर ते संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर येतं, याची कल्पना त्यांना नाही आहे. आणि म्हणून आम्ही आव्हान करतो की वाहतुकीचे नियम पाळा, सावकाश चाला, कुठल्या प्रकारची घाई न करता आपण आपल्या याच्यानं हेल्मेट शिवाय गाडी चालवायची नाही, इन्शुरन्स शिवाय गाडी चालवायची नाही, दारू पिऊन गाडी चालवायची नाही, लायसन्स शिवाय गाडी चालवायची नाही. आणि अशा प्रकारची हे संपूर्ण अवेअरनेस आम्ही शाळा, कॉलेज, रिक्षा स्टँड या ठिकाणी करत आहोत. नागरिकांना आम्ही आव्हान करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळा आणि आपलं जीवन सुरक्षित करा. एवढीच आमची
आज या ठिकाणी आरोग्य शिबिर वगैरे ठेवण्यासाठी काय सांगाल? या ठिकाणी आरोग्य शिबिर की छोटीशी कल्पना आम्ही लोकांची ब्लड चेक करून घेणे, रिक्षा चालकांना आपलं वेळ नसतो, आपली शुगर वाढली आहे काय, आपण इतर आजाराने त्रस्त आहोत, तर या संदर्भात आम्ही वाहतूक विभागाच्या वतीने या ठिकाणी एक मेडिकल कॅम्प आयोजित केलेला असतो. त्याच्यामध्ये ब्लड डोनेट आहे, कॅन्सरचे चेकअप आहे, अशा छोटे छोटे उपक्रम करून लोकांमध्ये आम्ही अवेअरनेस निर्माण करण्याचं काम करतो आणि त्यांची आरोग्य सुद्धा चांगलं राहावं. जे रिक्षा चालक या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते, आमचे वाहतूक सल्लागार या ठिकाणी उपस्थित होते, त्याच्या सगळ्यांचं मेडिकल चेकअप, आमचे वार्डन्स, आमचे पोलीस यांचं सर्वांचं मेडिकल चेकअप आम्ही करून घेत आहोत.